नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्र या वाहिनीवर तुमचं मनापासून स्वागत. मी आता बदनापूर पूर्वेकडील आपल्या उपजिल्हा रुग्णालय अर्थात ग्रामीण रुग्णालय जवळ आहे आणि या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आपण बघतोय की हा जो खड्डा आहे तो खोदण्यात आलेला आहे आणि हा इमारतीच्या बांधकामासाठी हा मोठा खड्डा जो आहे तो खोदण्यात आलेला आहे. मात्र आपण बघतोय या खड्ड्याच्या अवतीभोवती कुठेही सुरक्षेची कुठल्याही प्रकारची उपाययोजना जी आहे ती करण्यात आलेली नाहीये. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सुरक्षेसाठी काही खांब लावण्यात आलेले नाहीयेत किंवा इतर कुठलीही सुरक्षा देण्यात आलेली नाहीये. या उपजिल्हा रुग्णालयात आपण बघतोय की दिवसभरात शेकडो रुग्ण या ठिकाणी येत असतात, त्यात लहान मुलं देखील असतात आणि त्याचबरोबर दिव्यांग बांधव देखील असतात. या ठिकाणी हा जो खड्डा आहे तर या ठिकाणी या खड्ड्यामध्ये कोणतीही दुर्घटना या निमित्तानं होऊ शकते. या सगळ्याच्या घटना आपल्या समोर घडत असतात. या दाखवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त प्रसार माध्यमांचीच आहे का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय. प्रशासनाला, संबंधित प्रशासनाला, आरोग्य प्रशासनाला या संदर्भात कुठलीही उपाययोजना का करावीशी वाटली नाही? या ठिकाणी कुठली तरी दुर्घटना घडण्याची, या ठिकाणी कुठल्या तरी व्यक्तीला अपघात होण्याची वाट या ठिकाणी प्रशासन बघतंय का? उपजिल्हा रुग्णालयाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी का घेतलेली नाहीये, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. या ठिकाणी जर ही काळजी घेण्यात आली असती तर कदाचित अशा प्रकारच्या कुठल्याही घटना रोखू शकतो आपण. या ठिकाणी कुठलीही अशी अनुचित घटना घडू नये यासाठी कुठेतरी प्रशासनानं लवकरात लवकर या ठिकाणची दक्षता घेऊन या ठिकाणी सुरक्षेची जी काळजी आहे ती घ्यायला हवी, अशा प्रकारचं आवाहन आम्ही लोकतंत्राच्या माध्यमातून करतोय. आम्ही माध्यम आहोत आणि आम्ही या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत दाखवणार, ते आमचं कर्तव्य आहे. मात्र कुठेतरी प्रशासनानं देखील जागरूक होऊन या संदर्भात कुठेतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर या बातमी संदर्भात तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकतंत्र या वाहिनीला, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.